तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरती तसेच पोलीस भरती 2024 साठी अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तसेच विद्यार्थ्यांनो नेमकीच आपली जी आहे पोलीस भरती 17,000 प्लस पदाची निघणारच आहे, कन्फर्म झालेलीच आहे आणि या पदासाठी अत्यंत संभाव्य असणारी किंवा अत्यंत महत्त्वाची असणारी आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे। विद्यार्थ्यांनो या बॅचेसचे जे नाव आहे या ठिकाणी पाहू शकता की जिंदगी नावाची आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे। विद्यार्थ्यांनो या बॅचला जॉईन आपल्याला लगेचच्या लगेच करायचं आहे। बॅच 17,000 प्लस पदे निघालेली आहेत आणि हे मिस नाही करायचे आहे आपण चान्स सर्वांनी। आणि या ठिकाणी पाहू शकता की बॅचला लॉन्च करण्याची जी किंमत आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी दिसून येते की आहे फक्त आणि फक्त 1499। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ही फीस जी आहे थोडीशी जास्त वाटू शकते, कारण आपली जी बॅचची कालावधी आहे 3 ते 4 महिन्याची राहणार आहे आणि महिने तर राहणारच आहेत, पण मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, करंट अफेअर, जीके क्वेश्चन्स विषयी अलग अलग शिक्षक टॉपचे शिक्षक आपण हायर करणार आहोत आणि त्या कारणास्तव त्यांना पेमेंट करण्यासाठी थोडी बहुत पैसे लागतात आणि त्या कारणास्तव आपण 1499 ची बॅच ठेवलेली आहे, जिंदगी नावाची बॅच। आणि हिला जॉईन करण्यासाठी विद्यार्थ्यांनो स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे। आपल्याला कशा प्रकारे जॉईन करायचं आहे, व्हॉट्सअपवर मेसेज केल्याच्यानंतर आपली जी ॲडमिशन आहे या बॅचसाठी कन्फर्म करू शकता आपण आणि जॉईन झाल्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आपण ही बॅच लगेच लॉन्च करणार आहोत, त्यासाठी सर्वांनी नक्कीच करायची आहे। तर सुपर क्लासला सुरुवात करूया विद्यार्थ्यांनो आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी काय आहे की डोळ्यामध्ये जे अश्रू येत असतात ते कोणत्या ग्रंथीमुळे येत असतात ते आपल्याला विचारलेलं आहे। जेही आपण रडत असतो त्यावेळेस आपल्या डोळ्यातून जे अश्रू येतात ते विचारलेले आहे। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी किती एक योग्य राहणार आहे। लॅक्रिमल ग्रंथी या ग्रंथीमुळे आपल्या डोळ्यामध्ये विद्यार्थ्यांनो अश्रू येत असताना दिसून येत असतात। घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय राहील। या ठिकाणी नेत्रदान करते वेळेस नेत्राचा कोणता भाग दान केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे। जेही डोळेदान करत असतात त्यावेळेस कोणता भाग हा नेत्राचा घेतला जात असतो। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी आपल्या समोर किती 3 योग्य राहणार आहे। पारपटल हा जो भाग आहे नेत्रदान करते वेळेस हा दान केला जात असतो। या ठिकाणी मानवाच्या लाळेमध्ये एकूण किती टक्के पाण्याचा समावेश असतो असा प्रश्न आहे विचारलेला की जी आपली लाळ असते त्यामध्ये किती टक्के पाणी असते। तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर एक योग्य आहे। 99.5% जे आहे विद्यार्थ्यांनो मानवी लाळेमध्ये कशाचे पाण्याचे प्रमाण आपल्याला पाहावयास मिळते। शरीराच्या तपासणीचा नखा म्हणून खालीलपैकी कशास ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे। जी आपल्या संपूर्ण शरीराची तपासणी होते तर या तपासणीचा नखा म्हणून कशास ओळखले जात असते। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी किती एक योग्य राहणार आहे। एक मध्ये काय आहे पाहूया। यकृताला जे आहे शरीराच्या तपासणीचा नखा असे म्हटले जात असते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी कार्बोदकाचे विघटन होऊन त्याचे रूपांतर खालीलपैकी कशामध्ये होते ते आपल्याला विचारलेलं आहे। जे कर्बोदके असतात ना यांचे विघटन होऊन त्याचे रूपांतर कशात होत असते। तर ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर या ठिकाणी किती 2 योग्य आहे। ग्लुकोज मध्ये जे आहे कर्बोदकाचे रूपांतर होऊन या ठिकाणी त्याचे विघटन होऊन त्याचे रूपांतर होत असते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी लिटमस हा कोणत्या वनस्पतीपासून तयार केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे। काय लिटमस जो असतो ना तो कोणत्या वनस्पतीपासून तयार होत असतो। या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर एक योग्य आहे। एक म्हणजेच विद्यार्थ्यांना पाहून घ्या की कोणती आहे। लायकन या वनस्पतीपासून लिटमस हा तयार होत असतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न पाहूया काय आहे की लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता जो अधिकार आहे तो सर्वश्रेष्ठ असतो विचारलेलं आहे। जे आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे यामध्ये कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ असतो। तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे। 2 म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो मत अधिकार जो आहे लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ अधिकार असलेला आपल्याला पाहावयास मिळत असतो। घेऊया या ठिकाणी एस्कॉर्बिक ॲसिडच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होत असतो ते आपल्याला विचारलेलं आहे। जे एस्कॉर्बिक ॲसिड असते ना त्याची जर कमतरता शरीरामध्ये झाली तर कोणता रोग होत असतो। ऑप्शन्समध्ये आहे आपल्यासमोर ऑप्शन्स क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो। 2 म्हणजेच स्कर्वी हा जो रोग आहे एस्कॉर्बिक ॲसिडच्या कमतरतेमुळे होत असतो। आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असेल की स्कर्वी जो रोग आहे सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो। आपलं उत्तर ही बरोबर आहे विद्यार्थ्यांनो। हे एस्कॉर्बिक जे ॲसिड आहे ना यांना सी जीवनसत्व असे म्हटले जात असते आणि यामुळे एस्कॉर्बिक ॲसिड या ठिकाणी यूज केलेला शब्द आपल्याला पाहावयास मिळतो। घेऊया पुढचा प्रश्न।
प्रश्न या ठिकाणी असा आहे की श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरात केलेली होती? व्यक्ती आहेत श्यामजी कृष्ण वर्मा. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. 4 म्हणजेच लंडन या शहरामध्ये विद्यार्थ्यांनो श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केलेली होती. शरीरातील 2 हाडे जोडण्याचे काम खालीलपैकी कशामार्फत होत असते? जे शरीरामध्ये 2 हाडे असतात ना, त्यांना जोडण्याचे कार्य कोण करते खालीलपैकी? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. अस्थिबंध जे आहे शरीरामध्ये 2 हाडे जोडण्याचे कार्य करताना आपल्याला दिसून येते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेले होते? जे हैदराबाद येथे मुक्ती संग्राम झालेला होता ना, त्यांचे नेतृत्व विचारलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. स्वामी रामानंद तीर्थ यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो हैदराबाद येथील मुक्ती संग्रामाचे नेतृत्व केलेले होते. घेऊया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु नव्हते ते विचारलेलं आहे. नव्हती असलेली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे त्यांचे गुरु? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर किती या ठिकाणी 4 योग्य आहे. महात्मा गांधी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु नसलेले व्यक्ती आहेत. तसेच गौतम बुद्ध, महात्मा फुले, संत कबीर हे सर्व जे आहे विद्यार्थ्यांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु होते. घेऊया पुढचा प्रश्न. जगातील सर्वात लहान महासागर खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे. लहान महासागर कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर किती योग्य आहे पाहून घ्या की ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 3 म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आर्क्टिक महासागर जो आहे जगातील सर्वात लहान असलेला महासागर आपल्याला पाहावयास मिळतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की सतीबंदीच्या चळवळीमध्ये मुख्य भूमिका खालीलपैकी कोणाची होती? जी सतीबंदी चळवळ होती या चळवळीमध्ये मुख्य भूमिका खालीलपैकी कोणाची होती? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे. राजाराम मोहन रॉय यांची जी मुख्य भूमिका आहे आपल्याला सतीबंदीच्या चळवळीमध्ये प्रामुख्याने पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे जी आहे विद्यार्थ्यांनो ती कशावर दिसून येतात ते आपल्याला विचारलेलं आहे. डोळे, कान, त्वचा, नाक. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर किती? 3 या ठिकाणी योग्य आहे. 3 म्हणजेच या ठिकाणी त्वचेवर जे आहे कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे आपल्याला पाहावयास मिळते. या ठिकाणी भारतातील एकूण मॅग्नेशियमच्या साठ्यापैकी महाराष्ट्रामध्ये एकट्या किती टक्के स्थित आहे ते विचारलेलं आहे. जे एकूण मॅग्नेशियमचा साठा आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये किती येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 40% एकट्या महाराष्ट्रामध्ये एकूण भारताच्या मॅग्नेशियम साठ्यापैकी आपल्याला पाहावयास मिळतो. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅग्नीजचा साठा सर्वात जास्त आहे ते विचारलेले आहे. आता 40% एकूण साठ्यापैकी जे आपल्या महाराष्ट्रात आहे तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाहावयास मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच भंडारा तसेच नागपूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये मॅग्नीजचा साठा महाराष्ट्रामधील 40% पैकी सर्वात जास्त पाहावयास मिळतो. तेलंगणा राज्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा जुळलेल्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. जे नुकतेच निर्माण झालेले राज्य आहे तेलंगणा हे, तर या राज्याला महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्याच्या सीमा जुळलेल्या आहेत असा प्रश्न आहे. ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जिल्हे पाहून घ्या आणि ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे आपल्यासमोर की गडचिरोली हा जो जिल्हा आहे तसेच नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर ह्या सर्व जिल्ह्यांची सीमा जी आहे तेलंगणा राज्याला जुळलेली पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे. कायद्यापुढे सर्व समान असतील असे जे आहे कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे? जे आपला कायदा आहे यापुढे सर्व समान असतील असे कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर किती? 3 योग्य आहे. कलम 14 मध्ये कायद्यापुढे सर्व समान असतील असे घटनेमध्ये संविधानामध्ये सांगण्यात आलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी घटक राज्य व केंद्र सरकार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो? जे प्रत्येक घटक राज्य असते आणि केंद्र सरकार असते यामधील दुवा कोणत्या व्यक्तीला म्हणतात? तर ऑप्शन्समध्ये किती विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहणार आहे. राज्यपाल हा जो व्यक्ती असतो घटक राज्य व केंद्र सरकार या दोघांमधील दुवा असलेला व्यक्ती असतो.
या ठिकाणी संकट काळामध्ये अंतिम कर्जदाता खालीलपैकी कोणती बँक असते? जेव्हा कधी ही संकट येते तर त्या काळामध्ये अंतिम कर्जदाता कोणत्या बँकेला म्हटले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेला संकट काळातील अंतिम कर्जदाता असे भारतामध्ये म्हटले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी अंबरनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. कोणतं? अंबरनाथ हे तीर्थक्षेत्र. आणि विद्यार्थ्यांनो हे महाराष्ट्रातील विचारलेलं नाही. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये हे एक अंबरनाथचे मंदिर आहे ते विचारलेलं नाही. आपल्याला या दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ते विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला अंबरनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पाहावयास मिळत असते. कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर अनंतनाग जो जिल्हा आहे जम्मू काश्मीरमध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला हे पाहावयास मिळते. या ठिकाणी संसर्गजन्य रोगाचा जो प्रसार आहे प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या माध्यमाने होत असतो असा प्रश्न विचारलेला आहे. जो संसर्गजन्य रोग असतात ना, कोविड अशा प्रकारचे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. हवा तसेच पाणी या दोन्ही कारणास्तव संसर्गजन्य रोगाचा प्रामुख्याने प्रसार होताना आपल्याला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. संपूर्ण मानवी शरीराला रक्त पुरवठा करण्याचे जे कार्य आहे खालीलपैकी कोणत्या अवयवामार्फत करण्यात येत असते? जे रक्त पुरवठा होत असतो आपल्या संपूर्ण शरीराला विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 2 योग्य आहे. हृदयामार्फत जे आहे संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्याचे कार्य पार पाडले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे. बीजांडकोश ही ग्रंथी खालीलपैकी कोणात असते ते विचारलेली आहे. जी बीजांडकोश ग्रंथी असते ना ती कोणामध्ये असते? ट्रान्सजेंडर, स्त्रिया, पुरुष. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. स्त्रियांमध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो बीजांडकोश ही ग्रंथी आपल्याला पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे. प्रथम राष्ट्रध्वज कोणत्या विदेशी व्यक्तींनी फडकवलेला होता किंवा आहे विचारलेलं आहे. प्रथम राष्ट्रध्वज आणि फक्त विदेशी व्यक्ती विचारलेला आहे की तो कोणता होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. लॉर्ड माउंटबॅटन यांनी जे आहे प्रथम आपला भारतीय राष्ट्रध्वज फडकवणारे एक विदेशी व्यक्ती ठरलेले आहेत. या ठिकाणी देशी विचारलेले नाहीत, विदेशी विचारलेले होते. या ठिकाणी विधान परिषदेची जननी असे खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हटले जात असते? या ठिकाणी कोणते? विधान परिषद जे असते ना आपल्या महाराष्ट्राची, तर याचे जननी कोणाला म्हटले जाते? तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर याचं उत्तर काय राहील चला पाहून घेऊया की विधान परिषदेची जननी आपल्याला विधानसभा म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. विधानसभेला विधान परिषदेची जननी असे संबोधले जाते. विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालू शकते ते विचारलेलं आहे. संभाव्य असलेल्या भाषा जे की विधान परिषदेमध्ये विचारलेल्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. 4 म्हणजेच वरीलपैकी सर्वच इंग्रजी, हिंदी, मराठी या सर्व भाषांमध्ये विधानसभेचे कामकाज चालू शकत असते. पूर्वी विधान परिषद म्हणले असेल तर माफ करा, विधानसभेविषयी आपल्याला विचारलेलं आहे. कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला काय म्हटले जात असते? 2 घटक आहेत, कार्बन मोनॉक्साईड तसेच हायड्रोजन यांच्या मिश्रणाला. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. वॉटर गॅस असे जे आहे विद्यार्थ्यांना आपल्याला कार्बन मोनॉक्साईड तसेच हायड्रोजन यांच्या मिश्रणाला म्हणताना पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. चला प्रश्न झालेले आहेत. विद्यार्थ्यांना सुपर क्लासला सोडण्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे. आपल्याला एक या ठिकाणी आपण जे बॅच लॉन्च केलेली आहे 1499 बॅच जी आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या याच्यासाठी? तर पोलीस भरती जी आपली 2024 मध्ये निघणार आहे, जी की 17,000 पेक्षा जास्त पदाची आहे विद्यार्थ्यांनो. या पदामध्ये आपली जी सीट आहे कन्फर्म करायची आहे. कारण मागे जे झाले त्यामध्ये आपले सिलेक्शन नाही जरी झाले तर 17,000 पदाची भरती आपली येऊन ठेपलेली आहे, कन्फर्म झालेली आहे, कधीही येऊ शकते. तर याच्यासाठी आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे. बॅचचं नाव आहे विद्यार्थ्यांनो जिंदगी बॅच असं नाव आपण ठेवलेलं आहे. या बॅचमध्ये सर्वांनी जॉईन नक्कीच करायचं आहे. कारण या बॅचमध्ये कोण येणार आहेत आपल्याला शिकवण्यासाठी? तर टॉपचे शिक्षक येणार आहेत त्या फील्डमधले. मराठी, इंग्रजी, करंट अफेअर, GK या सर्व क्षेत्रातील टॉपचे शिक्षक आपण हायर करणार आहोत. त्या कारणास्तव थोडीशी आपल्याला ही 1499 1499 फीस जास्त वाटू शकते. कारण या बॅचचा जो कालावधी आहे 3 महिन्याचा आहे किंवा 4 बी होऊ शकतो. तर जॉईन नक्कीच करायचं आहे. जॉईन करण्यासाठी आपल्या स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे ना त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि आपली जी सीट या बॅचमध्ये कन्फर्म करायची आहे. आपल्याला
जेवढी जास्त ॲडमिशन येतील तेवढी लवकरात लवकर ही जी बॅच आहे चालू करायची आहे. तर नक्कीच सर्वांनी जोही विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे नक्कीच करायचा आहे जॉईन विद्यार्थ्यांनो. तसेच हा जो सुपर क्लास आपल्याला जर आवडलेला असेल ना, तो सुपर क्लासला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, काहीही झालं तर एकदा लाईक करून घ्यायचं आहे की कारण लाईक केले तर तुम्ही जे आहे थोडंसं मोटिवेशन तुमच्यातर्फे मला देऊ शकता. तसेच सबस्क्राईब पण या चॅनलला लगेच करून घ्या जर आपण केलेले नसेल किंवा पहिली वेळेस आला असाल चॅनलवर. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.